मग तर क्वाड्रेटिक मध्ये काय नाही? क्वाड्रेटिक मध्ये कायच नाही विषय, तेच मी म्हणालोय. घाबरण्यासारखं काय नाही क्वाड्रेटिक मध्ये नाहीये. पुढे जर तुम्ही असंच अनालिसिस करत गेला नाही, तुम्हाला सगळं असं वाटते काय चिंदी विषय आहे, तेवढं तेवढं विचारतात, दरवर्षी तेच रिपीट करतात, दरवर्षी तेच विचारत जातात, असा विषय आहे. आता बघा ह्यो एक क्वेश्चन मी म्हणतोय, पुट, आता जे म्हटलं पुट रूट इन इक्वेशन, हे जे मी बोलायला लागलोय ते कशा यायचं ते बघा. डिटरमाइन वेदर 2 इज रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. हे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन मी दिले, याचं जे रूट आहे ते 2 आहे की नाही सांगायचंय. मग आता जर हे 2 असेल याचं रूट, तर आपण काय म्हणणार, त्यानं हे इक्वेशन सॅटिस्फाय केलं पाहिजे, बरोबर. मग तेच करणार फक्त आपण काय म्हणणार, ते लगेच व्यवस्थित लिहून घेणार, पटापट पटापट लिहायचे. काय लिहितोय आपण म्हणणार हिअर 2m² - 5m इज इक्वल टू 0. हे लिहिलं. त्यानंतर लगेच लिहायचं पुट 2 इन अबव क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे करणार आपण. आणि मग पुट करायला चालू करू. चला, तू कुठं पुट करायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये, म्हणजे कुठं पुट करायचं, तर एमच्या ठिकाणी आला पाहिजे 2 आला पाहिजे. तर करूया लगेच, बघा काय होईल. आता फक्त तुम्हाला काय माहिती पाहिजे बघा, की हे ज्यावेळी तुम्ही 2 पुट करणार त्यावेळी इक्वल टू 0 लिहायचं नाही, कारण की ते चेक करायचं आहे की इक्वल टू 0 येते का नाही. म्हणून मग आपण काय करणार, पुट करणार डायरेक्टली. ते काय म्हणणार 2m² - 5m इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय एमच्या ठिकाणी कोण येणार आहे आता, 2 येणार. म्हणजे काय होणार, 2 मल्टिप्लाय बाय 2 चा एमचा स्क्वेअर मायनस 5 मल्टिप्लाय बाय काय आला पाहिजे एम, म्हणजे काय 2 इक्वल्स टू 2 मल्टिप्लाय 2 चा स्क्वेअर 4 मायनस 5 इंटू 2 10. बघा 2 इंटू 4 8 मायनस 10 इक्वल्स टू किती आला -2, विच इज नॉट इक्वल टू 0, बरोबर. देअरफॉर आपण डिरेक्टली म्हणणार 2 इज नॉट रूट ऑफ, नुसतं एवढंच म्हणा बास करा, 2 इज नॉट रूट. संपलं. कळालं काय काय केलंय. सिंपल कार्यक्रम आहे हो, लय काय डोकं लावायचं नाही. दिलेलं इक्वेशन आहे, एमच्या ठिकाणी फक्त रूट आहे का नाही म्हटलं, कुठला नंबर यो नंबर, तर तो नंबर लगेच एमच्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी पुट करायला, सपला विषय. त्याला आपण काय म्हणतोय, पुट रूट इन द इक्वेशन. या टाईपचे क्वेश्चन्स असतात. आता या टाईपचे क्वेश्चन्स कुठं असतात, तर या टाईपचे क्वेश्चन जर तुम्ही बघितलं असं, हे स्टँडर्ड फॉर्मॅटवरती तर दरवर्षी आहे एक क्वेश्चन आहेच. तर यामध्ये अजून एक टाईपचा क्वेश्चन असतो, दाखवतो तुम्हाला कसा असतो. यो पहिला कळला तुम्हाला. मग आता त्यांनी काय म्हटले बघा, वन ऑफ द रूट ऑफ दिस इक्वेशन इज 3. म्हणजे जर मी 3 एक्सच्या ठिकाणी पुट केलं तर माझं ते इक्वल टू 0 यायला पाहिजे, बरोबर. मग आता काय म्हणणार बघा, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी फॉर व्हॅल्यू ऑफ फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ के. मग केची व्हॅल्यू फाइंड करायसाठी बघायचं आपल्याला. बघा काय करायचं, वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन दिस इज 3. त्यांनी हाय तसं लिहून काढलं. आता काय करणार, पुट एक्स इक्वल टू बॉक्स. मग एक्स इक्वल टू किती पुट करायचं आहे 3 इन इक्वेशन, हे जे वरती इक्वेशन दिले आम्ही त्यात आम्हाला पुट करायचं. म्हणजे एक्स इक्वल टू 3 कुठं पुट करणार, एक्सच्या ठिकाणी पुट करणार. तर पुट करूया. इथे येणार के मल्टिप्लाय 3, इथं पण 3, खाली काय आलं थांबा फिलअप करत जाऊ आपण. इथं 3 आलं, इथं पण 3 आलं, इथं पण 3 आलं. आता 3 चा स्क्वेअर किती आला 9. पण इथं काय व्यवस्थित बघूया, 9 मल्टिप्लाय बाय के, म्हणजे इथं काय येणार 9 के. क्लिअर झालं. हे किती झालं -27, 9 के -27, -27 इक्वल टू 0. हे -27 तिकडे गेला काय झाला +27. मग के इक्वल टू काय झाला 27/9, बरोबर आहे. सरांचं किती आला 3. संपला विषय. एवढंच तुम्हाला करायला आहे, लई काय करायची गरज नाही. कळाले. अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात 2 मार्काला. ते असं म्हणतात. आता क्वेश्चन काय म्हणतात बघा, इफ 3 इज रूट ऑफ धिस इक्वेशन देन फाइंड व्हॅल्यू ऑफ के. क्वेश्चन कसा येतोय इथं लिहितो, इफ 3 इज रूट ऑफ kx² - 10x + 3 = 0, then find व्हॅल्यू ऑफ के. तर मग आमच्या के ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड करून सांगा. हा तुमचा क्वेश्चन विचारला जातोय. किती मार्काला 2 मार्काला. 2024 आला 2024 चा. यातला एक एमसीक्यू आहे बघा, आहे बघा. परत 1 मार्काला विचारलाय. काय बघा, इफ 3 इज रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन दिस देन के इक्वल्स टू ब्ला ब्ला ब्ला. बघा सॉल्व्ह करून बघूया परत एकदा. काय म्हणणार बघा, पद्धतशीर सॉल्व्ह करू आपण एकदम स्टेप वाईज. कसं सॉल्व्ह करणार, आपण म्हणणार 3 इज रूट ऑफ दिस,
के एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 12 इक्वल टू 0 इक्वेशन आहे तसा कॉपी पेस्ट केले. आणि मग आता काय म्हणणार, आता म्हणणार पुट x इक्वल टू 3 इन अबव इक्वेशन. करेक्ट आहे. आणि मग पुट करूया, काय होणार बघा, के इंटू एक्स चा स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर मायनस 7 इंटू एक्स म्हणजे किती 3 प्लस 12 मस्ट बी इक्वल टू 0. बघा सॉरी इथं क्यूब नाही, इथं काय येणार स्क्वेअर. 9k मायनस 21 प्लस 12 इज इक्वल टू किती आला 0. काय होईल बघा, हे मायनस नाही, मायनस 21 प्लस 12 किती झालं मायनस 9. 9k इज इक्वल टू किती आला 0. हा मायनस 9 तिकडे गेला, इक्वल टू किती झाला 9. 9k तर म्हणून पहिला सोडवून बघायला पाहिजे. बरोबर. हे किती आलं के इक्वल टू 1. आन्सर किती आलं ए. कळाले, हे लक्षात आलं. फक्त Yes, sir. सॉल्व्ह करायचा विषय आपला. यो पार्ट कळाला सगळ्यांना. होय. ओकेच. येस सर. नेक्स्ट झालं हे आहे तुमचं फॅक्टरायझेशन आहे. फॅक्टरायझेशन एक असते वाटतं. काय फॅक्टरायझेशन तुम्ही चेक केलं वाटतं. दरवर्षी एक ठरलेला क्वेश्चन आहेच. 2023 मध्येच विचारलेला नाही, बाकी सगळ्या ठिकाणी मला फॅक्टरायझेशन विचारलेलं आहे. आणि क्वेश्चन कशा टाईपचा असतो लगेच बघूया एका मिनिटात. परत 2020 ला जाऊ. 2 मार्काला का? 2 मार्कला दरवर्षी 2 मार्कला एक क्वेश्चन. बघा क्वेश्चन नंबर 2B मध्ये दरवर्षी एक आहेच. हे बघा 2B मधला दुसरा. सॉल्व द इक्वेशन बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इक्वल्स टू 0 हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. 9 चा करायचं. बरोबर, व्हेरी गुड. 9 6 सपला विषय सोपं सोपं असते. आता पुढच्या वर्षी बघूया. बघ हे 2020 झालं, 2022 ला जाऊ. आता 2021 चा काय आपला क्वेश्चन पेपर ठरलाच नव्हता, त्यामुळे 22 ला जाऊ. 22 ला काय क्वेश्चन नंबर 2B. बघा इथं कुठला आहे बघ, बाय फॅक्टरायझेशन मेथड. काय म्हणणार 4 5 बरोबर आहे. 4 5 सपला विषय. त्यानंतर पुढे जाऊया आता 24 ला. 24 मध्ये बघा 2B. हे 2B आहे काय, हे 1B आहे. 1B आहे. 2B ला जाऊ. क्वेश्चन नंबर 2B. हे पहिला क्वेश्चन हे बघा आला बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. बरोबर आहे, सेम आहे. आता 2025 आपण जाता जाऊच. आता इतकी क्युरियोसिटी वाढल्या तर जाऊच 2025 ला. 2025 चा क्वेश्चन पेपर बघा. यातला 2B मध्ये जाऊ. 2A पहिला दुसरा तिसरा गेला. 2B मध्ये बघा आलाय क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. हाय काय क्वेश्चन हाय काय लिहिणार 13 1 दरवर्षी आहे. फॅक्टरायझेशन दरवर्षी क्वेश्चन ठरलेला आहे. कुठं 2B मधला दुसरा नंबर बी बदलाय नाही मला त्यांनी. 2B मधला दुसरा कायम फॅक्टरायझेशन मेथड आहेच. कळाले हे. ओके 2025 हे फॅक्टरायझेशन मेथड. फॉर्म्युला दरवर्षी एक क्वेश्चन आहेच. बघा फॉर्म्युला मेथड दरवर्षी 3 मार्काला एक क्वेश्चन आहेच. 25 ला पण 3 मार्काला विचारलाय मला माहित आहे. इथे बघा 22 ला आहे, 23 ला आहे, 24 ला आहे, यावेळी पण असणारच. सो 25 26 ला पण आता तो क्वेश्चन 26 ला पण 3 मार्काला असायलाच पाहिजे. आपण पाहिजे तर इथं 26 ड्रॉ करू. 26 आता आपल्याला काय कळाले बघा, फॅक्टरायझेशन 2 मार्काचं असते. सो फॅक्टरायझेशन 1, फॉर्म्युला मेथड 3 मार्काच्या असत्याच. त्यानंतर 1 मार्काचा एमसीक्यू स्टँडर्ड फॉर्मॅट वरती आहेच. सो 1 मार्काचा एमसीक्यू. आता हे टोटल किती मार्काचा आहे, 10 मार्काचा क्वेश्चन आहे. त्यातलं किती मार्क झालं बघा, 3 4 5 6 मार्क इथे झालं. उरलं फक्त 2 मार्क. मग आता ते 2 मार्क कुठं विचारू शकतात, तर ते 2 मार्क तुमचं राहिलं या क्वेश्चन वरती. मोस्टली या दोघांपैकी कुठला तरी एक येतोय. नेचर ऑफ रूट्स म्हणजे वर्ड प्रॉब्लेम विचारत नाहीत, एकदम रेअर आहे. 2020 ला विचारलेला, त्यानंतर अजूनपर्यंत वर्ड प्रॉब्लेम नाहीच कधी. तर नेचर ऑफ रूट्स म्हणजे डिस्क्रिमिनेंट नो b स्क्वेअर मायनस 4ac. बरोबर, व्हेरी गुड. b स्क्वेअर मायनस 4ac फाइंड करणार. तो जर ग्रेटर दॅन 0 आला, लेस दॅन 0 आला, इक्वल टू 0 आला, तर त्यावरून आपण ठरवणार की आपल्या नेचर ऑफ रूट काय आहे. लक्षात येते. ती पण कुठं विचारायला लागलं बघा, ती ऍक्टिव्हिटीलाच विचारायला. सर ते क्वाड्रॅटिक मध्ये अल्फा आणि बीटा येते ना. होय, अल्फा आणि बीटा. सर मला ते काय कळत नाही. चालतंय, आपण बघू ते. पण इथपर्यंत लक्षात आलं काय काय करायचं आहे तुम्हाला. स्टँडर्ड फॉर्मॅट कळालाय, त्यावरचे क्वेश्चन्स येतात. पुट रूट वाला आपण चर्चा केलीच.
त्यानंतर फॅक्टरायझेशन तुम्हाला येते, साधा सोपा विषय. कम्प्लिटिंग स्क्वेअर विचारतच नाही, त्यामुळे हे विसरून गेला तरी चालते. पण आजच्या दिवसात आपण एक क्वेश्चन करणार आहे याचा कम्प्लिटिंग स्क्वेअरचा. ठीक आहे. फॉर्म्युला मेथड साधा सोपा विषय. मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आपण 2a. बरोबर, व्हेरी गुड. अपॉन 2a हे काय असतो आपला एक्स असतो. लगेच फाईंड करायचा, साधा सोपा विषय, 3 मार्काला दरवर्षी विचारलेला ठरलेला क्वेश्चन आहे. कळालं हे फॉर्म्युला मेथड, हे तुम्हाला येते. त्यानंतर राहिलं हे नेचर ऑफ रूट आणि हे रूट्स आणि इक्वेशनचा विषय, ते आपण आता करू. कळाले. सो आता इम्पॉर्टंट काय होतं आपल्याला, सगळ्यात महत्वाचं काय काय होतं की आपल्याला बघायचं स्टँडर्ड फॉर्म बघायचं होता, ते आपल्याला आलं. त्यानंतर आपल्याला बघायचं पुट रूट इन इक्वेशन, ते पण आपण बघितलं. 2 प्रकारचे क्वेश्चन्स आहेत त्यात. त्यानंतर फॅक्टरायझेशन येते तुम्हाला. कंप्लीट स्क्वेअर बघणार आपण आता. त्यानंतर काय फॉर्म्युला मेथड, दॅट ऑल्सो यू नो. आता राहिलं कुठलं मग, डेल्टा, रूट, नेचरचा रूटचं नेचर वगैरे, ते पण आपण बघून घेऊ. आणि रूट्स देतात आणि तुम्हाला इक्वेशन फाइंड करा म्हणतात, त्यावरचे पण क्वेश्चन्स आपण बघून घेऊ. वर्ड प्रॉब्लेम जाता जाता काही वर्ड प्रॉब्लेम्स आपण बघणार. होय, ही ऍक्टिव्हिटी मध्ये देतात. मग क्वाड्रेटिक मध्ये काय नाही, क्वाड्रेटिक मध्ये कायच नाही विषय, तेच म्हणाले. घाबरण्यासारखं काय नाही क्वाड्रेटिक मध्ये नाहीये. पुढे जर तुम्ही असंच अनालिसिस करत गेला नाही, तुम्हाला सगळं असं वाटते काय चिंदी विषय आहे, तेवढं विचारतात, दरवर्षी तेच रिपीट करतात, दरवर्षी तेच विचारत जातात, तसाच विषय आहे. मी पण ओपन करतो 2025, तुम्हाला पण दिसेल, मला पण दिसेल. 2025, ओकेच 25. दुसरा एमसीक्यू कशावरती आहे तो दुसरा एमसीक्यू? आहे का नाही म्हणजे कुठला आपला स्टँडर्ड फॉर्म वरती. बरोबर, म्हणजे इथं एक वाढला. करेक्ट आहे, इथे एक मार्क वाढला. नेक्स्ट पुढे जाऊ आता. हे झालं. त्यानंतर अजून कुठं आहे? तर क्वेश्चन नंबर 2b मधलं दुसरं फॅक्टरायझेशन मेथड. क्वेश्चन नंबर 2a मधलं दुसरं बघा जरा. 2b ऍक्टिव्हिटी काय बघा, ऍक्टिव्हिटी काय, ऍक्टिव्हिटी स्किप केलाच निघेल. काय बघा, स्लो निवांत जावा. बघा इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन स्पष्ट दिसते. माय स्टँडर्ड फॉर्मॅट इज काय, ax² प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. दिस इज माय स्टँडर्ड फॉर्मॅट. कशाचा? स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. नेक्स्ट काय म्हटलंय, माय रूट्स आर 5 and 12. हा, ह्या क्वेश्चन्स आपल्याला बघायचे. मग सम ऑफ माय रूट्स काय लिहिणार तुम्ही? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय ते मायनस बी अपॉन ए. आठवते हे? करू आपण आतापर्यंत, फक्त पेपर सॉल्व्ह करायला करू आपण बघू. हे असते आपलं सम ऑफ रूट्स. त्यानंतर प्रॉडक्ट ऑफ माय रूट्स दॅट इज अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए असतं ते. मग आता इथं फक्त लिहू डायरेक्टली, दॅट इज इक्वल टू 17. दॅट इज इक्वल टू किती येणार? प्रॉडक्ट ऑफ माय रूट्स किती बघा, 5 12 60, तर 60. हे कळालं. त्याच्या खाली माय क्वाड्रॅटिक इक्वेशन इज. मग आता ते क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्मॅट कसा असतो? तो असतो आपला x² प्लस नाही मायनस असतं, नाही मायनस, बरोबर. इथं मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0. मग x² मायनस अल्फा प्लस बीटा किती आलाय बघा तुमचा? अल्फा प्लस बीटा मला आलाय 17. बरोबर, म्हणजे काय झाला? मायनस 17x प्लस अल्फा इंटू बीटा किती आलाय? 60 प्लस 60 इक्वल्स टू 0. हे तुम्हाला असं लिहायचं होतं आणि मग तुम्हाला 2 मार्क होते. कुणीच नाही लिहिलं. मी जवळपास तुम्हाला सांगतो 287 पेपर समथिंग काहीतरी चेक केला. त्या 287 पेपरमध्ये एका पण कार्यकर्त्याने लिहिलं नव्हतं. एका पण. काय मला वाटते 2 जण होते, बरोबर आहे. 2 जण पैकीच्या पैकी मार्क कॉलेज होते. त्यांनी मात्र एक्स्ट्रा लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पण हे लिहिण्यात चूक केली. हे 2 जे पॉईंट आहेत ते लिहिण्यात चूक केली त्यांनी. कारण की हे अशा टाईपची ऍक्टिव्हिटी आपण कधी बघितलीच नाही ना स्कूलमध्ये झाले आपलं, ना कुठं झाले. त्यामुळे कधीच ते असं कायम करतात की पैकीच्या पैकी मार्क पडू नये म्हणून एखादा क्वेश्चन असा काहीतरी बाहेरचा टाका, बघूयाच काय करतात. असं करतात ते आणि असं टाकतात. हा क्वेश्चन कुठला आपला? अल्फा प्लस बीटा मधला, पीवायक्यू अनालिसिस मधला. किती झालं? अल्फा प्लस बीटा. इथं इक्वेशन ऑफ रूट्स हे किती मार्काला आले? 2 मार्काची ऍक्टिव्हिटी. अगेन बघा 2 मार्काची ऍक्टिव्हिटी, 2 मार्काची ऍक्टिव्हिटी. नेक्स्ट पुढे जाऊ आता. सर त्यानंतर क्वेश्चन नंबर 2b मधलं दुसरं. 2b मधला दुसरा आपलं ठरलेला आहे फॅक्टरायझेशन. 2b मधला दुसरा काय? फॅक्टरायझेशन 2 मार्काला आले, बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट
पुढे जाऊ पळत पळत लगेच क्वेश्चन नंबर 3B मधला दुसरा काय असणार आहे सांगता येईल कोणाला 3B मधला दुसरा जात पण नाही मी चालू फॉर्म्युला मेथड संपला विषय बघा फॉर्म्युला मेथडनं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करा हे तर हे फॉर्म्युला मेथड 3 मार्काला बरोबर आहे नेक्स्ट पुढे जाऊ 3B मधला दुसरा झाला चौथ्यातला पहिला त्यानंतर चौथ्या मधला पहिला फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम कसं फाइंड करणार अवघड वाटतंय सोपं आहे हे रिअल आणि इक्वल रूट्स वगैरे ते आपण बघू आता काढायचं इक्वल टू 0 दाखवायचं का स्क्वेअर मायनस 4 हा बरोबर इक्वल रूट्स आहे म्हटल्यानंतर इक्वल टू 0 दाखवायचं असते मग इक्वल टू 0 केला असा की तुम्हाला एम ची व्हॅल्यू मिळते तेवढंच त्याला सांगायचं मग आपण बघणार ते सोपं सोपं आहे बघू आपण तो हे कशामधला आहे हे आहे इक्वल आणि रिअल रूट्स म्हणजे नेचर ऑफ रूट्स मधला आहे 4 मार्काचा क्वेश्चन इथं आला तुमचा नेचर ऑफ रूट्स मध्ये काय आला 4 मार्काचा क्वेश्चन सर साधा तर एवढेच आहेत तर झालं मग आता मार्क टोटल बघा किती झालं 1 2 3 6 10 आणि 12 मार्क झाले ठीक आहे इथपर्यंत सगळं क्लिअर आहे आता फक्त हे जे एक्स्ट्राचे पॉईंट आहेत आपले कम्प्लिटिंग स्क्वेअर त्यानंतर नेचर ऑफ रूट्स आणि रूट्स आणि इक्वेशन हे 3 पॉईंट्स आपण एक अर्ध्या तासात पटकन पळत पळत बघूया पहिला पॉईंट कम्प्लिटिंग स्क्वेअर आता ह्यामध्ये 2.3 मध्ये आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर बघा यातलं पण मी तुम्हाला सांगितलं पहिले दोनच सोडवायचे कुठलं U1 आणि U1 हे बाकीचं कुठलंही सॉल्व्ह करायचं नाही कळाले आता असं का सांगितलं हे पाचवं एक सॉल्व्ह करायचं हे थर्ड फोर्थ सिक्स हे का सॉल्व्ह करायला नाही म्हणले कारण यांचे जे रूट्स आहेत ते रूट्स येतात एकदम रूट मध्ये म्हणजे रूट ऑफ 5 मायनस रूट 13 डिवाइड बाय 6 अशा टाइप मधले काहीतरी यायला लागले ते आपल्याला नको आहे आणि तशा टाइप मधील तुम्हाला विचारलं पण जाणार नाही म्हणून मग आता ह्यातला एक क्वेश्चन घेतो मी साधा सोपा कुठला घेऊ तुम्ही सांगा फर्स्ट सेकंड आणि फिफ्थ त्यापैकी कुठला एक क्वेश्चन घ्यायचा सांगा तो एक क्वेश्चन घेऊया 2y² प्लस 9y प्लस 10 इक्वल टू 0 हे आपलं काय इक्वेशन आहे ठीक आहे इथंपर्यंत क्लिअर आहे हे लिहिले आता फर्स्ट स्टेप इथं मी असं कोपऱ्यात स्टेप्स पण लिहित जातो इथं स्टेप नंबर 1 स्टेप नंबर 1 आहे डिवाइड बाय ए बघा ए म्हणजे काय बघा आपला इक्वेशन कसं असते a² प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0 तर x सोबत जो कुठला तुमचा ए आहे त्या सगळ्यांना त्यानं इक्वेशनला डिवाइड करायचं आता y² सोबत ए कोण आहे 2 तर 2 न पूर्ण इक्वेशनला मी डिवाइड करून घेणार स्टेप नंबर 1 कम्प्लिटिंग स्क्वेअरची तर डिवाइड बाय 2 इथं लिहितो डिवाइड अबव इक्वेशन बाय 2 न डिवाइड करू आपण पुढचं इक्वेशन ठीक आहे तर 2 न डिवाइड केल्यानंतर काय होईल y² प्लस 9/2y प्लस 10/2 म्हणजे किती 5 इज इक्वल टू 0 इथपर्यंत क्लिअर फर्स्ट स्टेप काय केली आपण डिवाइड बाय ए किंवा हे फक्त इकडं आपण इकडं लिहितो याच याच्यावर पेजवर पेज एवढा आहे इथं स्टेप्स लिहायला चालू करतो पहिली स्टेप काय डिवाइड बाय के डिवाइड होल इक्वेशन बाय जर तो 1 असेल तर आता कोणतं म्हणलं की सर इथं तर 2y² प्लस 9y प्लस 10 आहे जर माझ्याकडे असं असलं तर x² मायनस 20x प्लस 13 इज इक्वल टू 0 हे असलं तर काय तर 14 घेतो हे असलं तर काय करायचं काय नाही आता एक्स प्लस हे काय इक्वेशन सॉरी एक्सचा कोएफिशियंट काय x² चा 1 आहे मग 1 ने डिवाइड करायचं पण 1 ने डिवाइड करायचा काय उपयोग आहे का हाय तसंच इक्वेशन आलं त्यामुळे मग ही स्टेप आपण स्किप करून टाकणार मग त्यावेळी ही स्टेप आपण घेणार नाही समजले कधी घेणार नाही जर 1 असेल तर आता आपल्याकडे 2 होता म्हणून डिवाइड करून टाकलं संपला विषय नाव पॉईंट नंबर 2 फाइंड थर्ड टर्म आता थर्ड टर्म काय असते ते बघा इथं मी लिहितोय थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 मल्टीप्लाय बाय कोइफिशियंट ऑफ एक्स आणि या ब्रॅकेटचा काय करायचा स्क्वेअर कळते
तुम्हाला काय करायचं आहे, थर्ड टर्म फाइंड करायची आहे. फाइंड थर्ड टर्म कशी करायची तर त्याचा फॉर्म्युला इथं आहे. काय करणार आपण, थर्ड टर्म फाइंड करणार. कशी बघा पुन्हा एकदा, थर्ड टर्म PHIRD थर्ड टर्म. आता तुम्ही मला सांगा 1/2 मल्टिप्लाय बाय, मी करालोय कोएफिशियंट ऑफ एक्स. एक्सचा कोएफिशियंट कुठला आहे, सॉरी एक्स नाही, आता इथं वाय येणार ना, सॉरी इथे काय येणार, वाय येणार आता, बरोबर आहे. तर एक्सचा कोएफिशियंट कोण आहे, वायचा कोएफिशियंट कोण आहे, 9/2. तर 1/2 मल्टिप्लाय बाय 9/2 त्याचा काय करणार आपण, स्क्वेअर. तर थर्ड टर्म TRM किती झाले बघा रे, 9/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर विच इज इक्वल टू 81/60. क्लिअर, थर्ड टर्म मिळाली. स्टेप नंबर 3, ऍड थर्ड टर्म ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन. बघा आता इक्वेशन कुठे इथं आहे, हे समोर आहे इक्वेशन. आता या साईडला मी ऍड करणार. काय म्हणतोस, स्वराज हा सर, काय म्हणलास, याय नसलं तर बरं आहे काय. सोपं आहे रे, अरे पहिल्यांदा कर तरी. थर्ड टर्म कशी फाईंड करायची कळली, सिंपल कार्यक्रम आहे. स्टेप्स फक्त बघ, स्टेप्स लई सिंपल आहे त्याच्या. हे केलं, थर्ड टर्म फाईंड केली, इथपर्यंत येते तुला, येस नो. होय सर. मग आता लई सोपा यायच्या पुढे फक्त प्लस मायनस करत जायचं, लई काय डोकं लावायचं नाही, आपण सांगतोय तेवढंच. बघ इथपर्यंत केलं, आता ऍड करायचं, दोन्ही साईडला करायचं फक्त. बघ मी तरी लिहिले ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन, म्हणजे काय, या साईडला एक ऍड करणार, इथे एक ऍड करणार, इकडे एक ऍड करणार. चला ऍड करूया. फक्त ऍड करताना व्यवस्थित लक्ष ठेवायची कसं करायचं. आता फक्त इथे लिहितो, ऍड थर्ड टर्म ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहितो, जास्त इथे आम्हाला जरा सांगूया. क्वाड्रॅटिक इक्वेशन, मग काय बघा, y² प्लस 9/2 y प्लस थर्ड टर्म इथे ऍड करायची. कळालं, ऍड करतो किती होणार बघ, +5 प्लस, सॉरी इथं दुसऱ्या नंबरला. बघ आता बघ काय विषय म्हणा लावले बघ, थर्ड टर्म म्हणले आपण, थर्ड म्हणजे काय, तिसरी टर्म, बरोबर आहे. थर्ड म्हणजे काय, तिसरी टर्म. मग ह्यो पहिला, मग दुसरा, त्यानंतर मग 3 नंबरला ऍड करणार आपण. काय, हे दोन आहेत, फायच्या जागी सर, हा फायच्या आधी, फायच्या आधी किती करणार, 81/16 प्लस 5 हाय तसा इक्वल्स टू काय येणार, 0 प्लस 81/16. संपला विषय. कळाले, हे केलं तर लक्षात आले एव्हरीवन. होय सर. ओकेच. आता मी काय करतो बघ, ह्या ज्या पहिल्या 3 टर्म्स आहेत या एकाच ठिकाणी ठेवतो, या प्लस 5चं काय काम नाही, त्याला पलीकडे पाठवून टाकतो. म्हणजे काय होणार, y² प्लस 9/2 y प्लस 81/16 इज इक्वल टू 81/16. प्लस 5 तिकडे गेला, काय होणार, -5. मायनस. ओकेच. आता ह्याचा कार्यक्रम व्यवस्थित करायला आपल्याला ह्याला काय बनवायचं आहे, कम्प्लीट स्क्वेअर बनवायचं असते. मग कम्प्लीट स्क्वेअर कसं बनते ते सांगतो, व्यवस्थित लक्ष जाता. इथपर्यंत कळालं ना काय केले, हे जरा सॉर्ट करून घेऊया. हे आता सॉर्ट करून घेऊया, हे आहे तसं आहे, हे सॉर्ट करूया जरा. हे काय होईल बघ, y² प्लस 9/2 y प्लस 81/16. क्लिअर आहे. हे 81/16 इज इक्वल टू -5. हे बघूया, 81 मायनस हे कसं असणार, 5/1 क्रॉस मल्टिप्लाय होणार सगळं, करेक्ट आहे. मग क्रॉस मल्टिप्लाय झालं की कसं, 5 × 16 डिवाइड बाय काय होणार, 16 × 1 दॅट इज 16. हे थोडंसं व्यवस्थित करून घेऊ. 16 5 किती रे, 81 मायनस 16 कॅन्सल केलं तर सर, 80 कसं, हे नाही, अरे आपण क्रॉस मल्टिप्लाय केले रे. हे बघ, हे आता A/B मायनस x/y क्रॉस मल्टिप्लाय कसं करतोय, A मल्टिप्लाय बाय y मायनस x मल्टिप्लाय बाय b डिवाइड बाय b मल्टिप्लाय बाय y असं करतोय. मग हे b आणि हे y असं कॅन्सल करून A - x नुसतं लिहून चालणार आहे काय, नाही. नाही तेवढंच तो विषय आहे.
मग तेच केलं आपण इथं बघ 5.1 मी काय केलं 81 इंटू 81 इंटू 1 किती आला 81 म्हणून 1 फक्त 81 लिहिले डायरेक्टली. त्यानंतर मायनस 16 इंटू 5 इंटू 16 बरोबर आहे डिवाइड बाय 16 इंटू 1 बी इंटू वाय 16 इंटू 1 म्हणजे काय 16 मोजता. म्हणून काय कॅन्सल वगैरे होणार नाही आपण स्वतः केले ते त्यामुळे ते कळाले हे होय सर. म्हणजे किती झालं 80 डिवाइड बाय किती आला 16 इज इक्वल टू यू विषय वाय स्क्वेअर प्लस 9/2 वाय प्लस 81/16 काय होईल बघा हे वाय स्क्वेअर प्लस 9/2 y प्लस 18/16 इक्वल टू 1/16. 16 करेक्ट. मग आता फक्त याचा काय विषय करायचा आहे तर काही नाही हे आता फक्त तुम्हाला दिलेलं असेल तर इथं व्यवस्थित लक्ष द्यायचं काय म्हणतोय बघायचंय परत एकदा आपण इथंच येणार तर तुमचं वाय प्लस हे 3 मार्काला येते आलं तर सोपं आहे ते एवढं मोठं येत नाही आणि एवढं डिव्हिजन काय असं फालतू नंबर येत नाहीत हे जे फालतू नंबर आले आपल्याला हे डिवाइड बाय ब्ला ब्ला असले नाही छोटे छोटे नंबर येतात. आता फक्त मोठं दिसावं एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं तुम्हाला लक्षात यावं जर एकदमच टफ एक्झाम्पल सुरुवातीला सॉल्व्ह करू नंतर छोटे एक्झाम्पल सॉल्व्ह केले की तुम्हाला लई सोपं वाटायला लागते म्हणून करू आपण ते. आता फक्त हे जरा 1/16 वगैरे बघू पण हे कळालं इथपर्यंत ओके. आता बघितलं मला फक्त एवढंच सांग ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल काय असतो सांग आयडेंटिटी का हा काय असतोय आयडेंटिटी काय सर बरोबर प्लस ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. करेक्ट आहे. जर मी म्हटलं ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर काय येणार ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. करेक्ट बरोबर आहे विषय. आता फक्त ऑब्झर्वेशनची गोष्ट काय बघ ए प्लस बी इथं असणार एचा स्क्वेअर इथं असणार बीचा स्क्वेअर इथं बघ मध्ये प्लस आहे तर इथे येणार आपला प्लस मध्ये जर मायनस असेल तर इथं काय येणार मायनस. क्लिअर आहे. होय. आता जर मी असं लिहिलं समज फॉर एक्झाम्पल मी लिहिलं 9 स्क्वेअर मायनस 2 इंटू 9 इंटू 6 प्लस 6चा स्क्वेअर तर मला सांग याला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये कसा लिहिणार याला काय लिहिणार 9 त्यानंतर मधल्याचं साईन घेणार आपण बरोबर आहे कुणाचा स्क्वेअर आहे 9चा स्क्वेअर आहे म्हणून पहिला 9 बघितलं एचा स्क्वेअर आहे म्हणून पहिला काय आलाय ई आलाय मध्ये काय मायनस आहे म्हणून इथं काय आलं मायनस त्यानंतर बीचा स्क्वेअर आहे म्हणून बी इथं बघ आता कसं करणार 9चा स्क्वेअर आहे म्हणून 9 मध्ये काय मायनस तर इथं काय येणार मायनस हा काय 6चा स्क्वेअर म्हटल्यानंतर मायनस 6 ब्रॅकेटचा स्क्वेअर. स्क्वेअर क्लिअर आहे विषय. समज मी असं घेतलं होय. 8 स्क्वेअर प्लस 2 इंटू 8 इंटू 11 प्लस 11चा स्क्वेअर 8 प्लस 11 चा स्क्वेअर 8 प्लस 11चा स्क्वेअर. सिंपल कार्यक्रम आहे हे सांगा होय सर. सेम करायचं आता आपण सेम विषय करणार आता बघ व्यवस्थित इथं बघ हे मला काय दिसतंय बघ हे आपला ऍक्च्युअल मध्ये परफेक्ट स्क्वेअर आहे हे सगळे जे 3 टर्म्स आहेत ऍक्च्युअल मध्ये परफेक्ट स्क्वेअर गेला आपण तेवढ्यासाठीच कार्यक्रम केला ती थर्ड टर्म असते का नाही ती बरोबर परफेक्ट स्क्वेअर आणून देते आपल्याला हे आपण तेवढ्यासाठीच केलाय बघ आता काय होणार बघ पहिला कोण आहे वाय म्हणून वाय मधल्याचं साईन काय मधल्याचं साईन काय प्लस तर वाय प्लस पॉझिटिव्ह आता यू आपला कशाचा स्क्वेअर आहे तर यू आहे 9/4चा स्क्वेअर बरोबर आहे आपण मगाशीच केले 9/4 थर्ड टर्म आहे थर्ड टर्म कशाचा स्क्वेअर आहे बघ थर्ड टर्म आहे कशा स्क्वेअर आहे ती 9/4चा स्क्वेअर म्हटल्यानंतर मला काय लिहिता येईल वाय प्लस 9/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू काय 1/16. क्लिअर विषय. आता पुढं स्क्वेअर आलाय दोन्ही साईडला स्क्वेअर रूट इथं लिहितो टेकिंग स्क्वेअर रूट. आता इथं काय केलं बघ इथं आली आपली स्टेप नंबर 4. हा एकच मिनिट फक्त मी लिहितो व्यवस्थित त्यानंतर सांग मला पूर्ण याला अंडरलाईन करून घेतो. इथं आली आपली स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 काय कन्वर्ट किंवा इथं म्हणतो पहिल्यांदा इथं स्टेप नंबर 4 घेऊ सेंड कॉन्स्टंट नंबर ऑन राईट हँड साईड बरोबर आहे. मग काय केलं आपण इथे जो आपला कॉन्स्टंट नंबर होता इथे तो आपण त्या साईडला पाठवला बरोबर आहे +5 होता इथं कॉन्स्टंट तो तिकडे पाठवला. थर्ड टर्म मात्र आपण आपल्यासोबतच ठेवली इकडे कॉन्स्टंट तिकडे पाठवला म्हणून नंबर 4. आता इथं म्हणतो नंबर 5
फोरच्या ठिकाणी मी 5 मध्ये काय केलं, कन्वर्ट इनटू परफेक्ट स्क्वेअर. केले कन्वर्ट. बघ, जो आपल्याकडे होता त्याला आपण काय केलं, परफेक्ट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट केलं. क्लिअर आहे विषय हो? येस. हो सर. ओके. आता टेक स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेऊया. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय होणार सांग स्वराज. प्लस y प्लस 3/2. 9/4 ना. हे काय इथं स्क्वेअर रूट हा, घेतलं, हे स्क्वेअर रूट बाहेरच घेतलं, जाणार बघा, हा. बाहेरच जाणार. करेक्ट. इक्वल टू 1/4. इक्वल टू 1/4. पण 1/4 येणार नाही, काय येणार, प्लस और मायनस 1/4 येणार. करेक्ट आहे. कारण की 1/4 मल्टिप्लाय बाय 1/4 हे पण किती आहे, 1/16. आणि मायनस 1/4 मल्टिप्लाय बाय मायनस 1/4 हे पण किती आहे, 1/16. मायनस मायनस प्लस. बरोबर आहे. म्हणून जर या साईडला स्क्वेअर रूट घेतलं हो सर. तर काय येणार, प्लस और मायनस, एक मिनिट, हा, तर काय येणार आपला आन्सर, प्लस और मायनस 4. मग हेच लिहिताना आता फक्त व्यवस्थित लिहिणार मी. दॅट इज आय विल राईट दॅट इज y प्लस 9/4 इज इक्वल टू एक तर 1/4 और y प्लस 9/4 इज इक्वल टू मायनस 1/4. कळाले. मग आता फक्त प्लस 9/4 तिकडे पाठवू तर काय होईल, y इज इक्वल टू 1/4 मायनस 9/4 और y इज इक्वल टू मायनस 1/4. हा प्लस 9/4 तिकडे गेला की परत मायनस 9/4. y इज इक्वल टू किती आला बघा, दॅट इज मायनस 8/4 और y इज इक्वल टू मायनस 10/4. y इक्वल टू किती आला, -2 और y इज इक्वल टू -5/2. Again, therefore, y equals to -2, -5/2 are the solutions. हे आपण लिहिणार, ह्याला अर्धा मार्क आहे आपला ठरलेला. झालं. आता फक्त एक स्टेप लिहायची राहिली. इथं काय लिहिलं, टेक स्क्वेअर रूट, कन्वर्ट इनटू परफेक्ट स्क्वेअर अँड टेक स्क्वेअर रूट अँड सॉल्व. 5 स्टेपचा क्वेश्चन आहे. 6 तुम्हाला टिक होणार, म्हणजे किती, अर्धा मार्काचा एक टिक, 3 मार्काचा क्वेश्चन. क्लिअर झाले. काय केले, येस सर. व्यवस्थित सगळ्यांना कळाले. बस ऍड आपण काय केला, इथं केला ऍड, थर्ड ह्याच्यात सेंड कुठे केला, इथं सेंड केला याच ह्याला. बरोबर आहे. हा +5 पलीकडे गेला. राईट. त्यानंतर इथं काय, हे कन्व्हर्जन परफेक्ट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट केला. त्यानंतर स्क्वेअर रूट घेतला, इथं टेक स्क्वेअर रूट, इथं स्क्वेअर रूट घेतलं आणि त्यानंतर खाली आपण सॉल्व्ह केलं. बरोबर आहे. इथं असं स्क्वेअर रूट घेतलं ते इथं. लक्षात आले. एवढा आहे. 3 मार्काला विचारलं जाते. मोस्टली मी तुम्हाला सांगतो, कन्फर्म सांगत नाही, फक्त 99.99% सांगतो हे विचारणार नाहीत ही मेथड. पण तुम्हाला माहिती असं आहे पाहिजे, हे फक्त आता तुम्हाला एक्सपोर्ट करतो आणि तुम्हाला सेंड करून ठेवतो. 2 आठवणीनं बघायचं व्यवस्थित पद्धतशीर. तुम्हाला पाहिजे तर ते कलर मध्ये करूया. काय इन्व्हर्ट करून कसं दिसते, असं काय तर दिसते. इन्व्हर्ट केल्यावर पाहिजे काय, रेग्युलर देऊ, रेग्युलर टाकू, एक्सपोर्ट करतो. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या ठिकाणी मी फक्त लिहितो कम्प्लिटिंग स्क्वेअर, कम्प्लीट स्क्वेअर मेथड. स्क्वेअर चालू, SQUARE, कम्प्लीट स्क्वेअर मेथड. एक्सपोर्ट करतो. कळाले कम्प्लीट स्क्वेअर. फक्त आता तुमचा होमवर्क आहे बघा. सर फक्त तुमचा होमवर्क आहे हे 2.3 मधले जे आहेत 3च क्वेश्चन लई काय करायचं नाही. मी परत एकदा सांगतो, पहिला, दुसरा आणि 5वा. बास, 5वा मी आता सोडवलाय.
पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये पहिली स्टेप तर जात्या, कारण की त्या एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय 1 आहे. समजले? स्वतः सॉल्व्ह केल्याशिवाय त्याची प्रॅक्टिस होणार नाही आणि ते आधीमध्ये जाऊन नाही तर तुम्ही अडकणार. त्यामुळे व्यवस्थित पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचं. कळालं? हे पाहिजे तर या कम्प्लीट स्क्वेअरचा एक वेगळा सेपरेट व्हिडिओ कट करतो आणि टाकतो. ठीक आहे? तेवढंच जाऊन रिपीट मारायचं एकदा कम्प्लीट स्क्वेअरला. 2x न बघा, पटपट समजेल. नेचर ऑफ रूट्स. चला इथे ऍड करतो पेज. पटापट पटापट घेऊन टाकू. आता पटापट बाकी काय नाही. आता नेचर ऑफ रूट्स तर एवढा चिंदी पॉईंट आहे की नाही, एका मिनिटात घेऊन जाईल. चला, नेचर ऑफ रूट्स. चला व्यवस्थित लक्ष देऊन पद्धतशीर बघायला. आता 2 मिनिटात आवडतो नेचर ऑफ रूट्स. तुम्ही काय करणार, तुम्हाला जर एक इक्वेशन दिलं असेल, काय इक्वेशन दिलेलं असते, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. हे इक्वेशन दिलेलं असते सगळ्यांना, येस ऑर नो? ओकेच. या इक्वेशन मध्ये आपण काय करणार, डिस्क्रिमिनंट काढणार. ह्याला आपण म्हणतो डिस्क्रिमिनंट. इथे लिहितो बी स्क्वेअर मायनस 4ac. डिस्क्रिमिनंट. ठीक आहे, ह्यो काढणार. काय आणणार, बरोबर आहे. स्वराजचं काय असणार, तो बी स्क्वेअर मायनस 4ac हिची व्हॅल्यू काढणार. ह्याची व्हॅल्यू जर समजा, आता याला आपण म्हणतो डेल्टा, बरोबर आहे. त्याला म्हणतो आपण डेल्टा. इथे लिहितो आणि डेल्टा पण म्हणा, तुम्ही काय पण म्हणा, डेल्टा म्हणा, डिस्क्रिमिनंट म्हणा. फक्त कधी कधी काय करतात, ती तुमची गंमत करावी म्हणून डायरेक्ट म्हणतात डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आमच्या ही येते, आता करा काय करताय ती. मग तुम्हाला लगेच समजायला पाहिजे की डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू याचा अर्थ काय, ती बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू बद्दल बोलायला लागले ते, बाकी काही नाही. अंडरस्टूड? कधी कधी म्हणतात डेल्टाची व्हॅल्यू आमच्या ही आल्या, तर डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे काय, काय नाही, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आहे ती. साधा सोपा कार्यक्रम. मग आता बघा, आता व्हॅल्यू म्हणजे काय, तर तो एक नंबर येणार. हे सॉल्व्ह केल्यानंतर काहीतरी एक नंबरच येणार, बरोबर आहे. आणि आपल्याला माहित आहे नंबर असला तर असला मॅक्सिमम काय आहे प्रॉबिलिटी त्याची नंबर असण्याची, 3 प्रॉबिलिटी आहेत. कुठला कुठला, एक तर तो जो डेल्टा आहे तो ग्रेटर दॅन 0 येईल, बरोबर आहे. किंवा आपण लहानपासून चालू, एक तर तो डेल्टा आपला लेस दॅन 0 येईल. त्यानंतर काय असेल, तो डेल्टा आपला ग्रेटर दॅन 0 येईल. नाहीतर काय, एकदम वर्स्ट केस, तो डेल्टा आमचा इक्वल टू 0 आला, संपला विषय. ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठला नंबर असणार आहे का तो? नाही. म्हणजे इथं कसा, लेस दॅन 0 म्हणजे कसा, निगेटिव्ह आला. ग्रेटर दॅन 0 म्हणजे कसा आला, पॉझिटिव्ह आला. आणि इक्वल टू 0 काय धरालाच नाही. हे जर झालं, तुम्ही जर असा डेल्टाची व्हॅल्यू काढला, तर त्यानंतर हे जे तुम्हाला इक्वेशन दिले, ज्याचा तुम्ही डेल्टा फाइंड केलात, त्या इक्वेशनचा डेल्टा जर तुम्ही फाइंड केलात, त्या डेल्टाची व्हॅल्यू निगेटिव्ह आली, तर ह्या दिलेल्या इक्वेशनचे रूट्स कसे असणार ते आपण सांगणार. रूट्स आर रिअल बट नॉट इक्वल. बरोबर, व्हेरी गुड. इथं लिहितो मी नेचर ऑफ रूट्स. आता सगळीकडे तुम्हाला सांगतो, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. काय ना, रूट्स आर रिअल बट नॉट इक्वल. रिअल अँड अनइक्वल असं आहे? नाही. व्यवस्थित पद्धतशीर जरा बघा इकडं, मी काय सांगालोय बघा. सगळीकडे रिअल येणार, इथे येणार रिअल, इथं पण येणार रिअल, इथं पण येणार रिअल. ठीक आहे, सगळीकडे इक्वल पण येणार. इथे येणार इक्वल, इथे येणार इक्वल, इथे येणार इक्वल. आता काय करायचं बघा, इथे इथे अँड मध्ये रिअल इक्वल सगळीकडे आहे. आता फक्त तुम्हाला सफिक्स लावायचे. ते कसं लक्षात ठेवायचं, सफिक्स म्हणजे काय, आधी एक वर्ड लावायचा काय, तर ते कसं लावायचं ते तुम्हाला सांगतो. आता पद्धतशीर व्यवस्थित बघायचं. इथं कसं आहे बघा, निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे काय, निगेटिव्ह म्हणजे म्हणणार नॉट रिअल. आपला विषय नॉट रिअल, नॉट इक्वल. क्लिअर झालं? निगेटिव्ह आली की काय म्हणणार, कळते? निगेटिव्ह म्हणजे काय, निगेटिव्ह. निगेटिव्ह असले की काय म्हणणार, नॉट रिअल, नॉट इक्वल. क्लिअर विषय. पॉझिटिव्ह आलं, पॉझिटिव्ह आलं की काय म्हणणार, एका ठिकाणी रिअल म्हणून टाकू, पण इथं मात्र नॉट रिअल. कळते? बघा परत एकदा सांगतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये निगेटिव्ह असेल तर नॉट रिअल, पॉझिटिव्ह असेल तर रिअल. इथं दोन ठिकाणी नॉट. आता इक्वल कुठं, इक्वल टू असेल तिथंच फक्त इक्वल, इथं नॉट नाही वापरणार. जिथे इक्वल टू असेल तिथंच फक्त इक्वल, बाकी सगळ्या ठिकाणी नॉट इक्वल. क्लिअर आहे काय म्हणालोय? क्लिअर आहे?
होय सर. काय बोललो सांगा परत एकदा. मी म्हणालोय इक्वल असलं तर इक्वल असलं तर not लिहायचं नाही. बरोबर इक्वलच ठेवायचं, बाकी सगळ्या ठिकाणी नॉट आहे. ठीक आहे. आता बघा निगेटिव्ह दिसला की रिअलच्या पुढे नॉट, निगेटिव्ह दिसला की रिअलच्या पुढे नॉट, निगेटिव्ह दिसला की रिअलच्या पुढे नॉट, पॉझिटिव्ह दिसला की इथं मात्र रिअल फक्त तसंच ठेवणार, नॉट लिहिणार नाही. संपलं, एवढंच आहे. म्हणजे बघा आता परत एकदा रीड करू लगेच. इफ डेल्टा इज लेस दॅन 0 दॅट इज डेल्टा इज निगेटिव्ह, इफ ऑर डेल्टा इज निगेटिव्ह नॉट रिअल नॉट इक्वल. संपला विषय. इफ डेल्टा इज पॉझिटिव्ह रिअल अँड नॉट इक्वल, इक्वल टू असेल तरच इक्वल, नाही तर नॉट येणार प्रत्येक वेळी इक्वलच्या आधी. इफ डेल्टा इज इक्वल टू इक्वल, सॉरी डेल्टा इज इक्वल टू 0 रिअल अँड इक्वल. क्लिअर आहे का रे? होय सर. समजलं. परत एकदा खाली लिहितो बघा. आता इथे हे फक्त व्हॅल्यूज देतो इथं. इकडे बघा जरा व्हॅल्यूज काय इथे येतो. जर समजा निगेटिव्ह म्हणजे -5 -2 -3 -5 अशा टाइम मध्ये काय आलं तर इथं पॉझिटिव्ह म्हणजे काय 2 3 5 आणि 0 म्हणजे 0 0 झाला पाहिजे, त्यात काय विषयच नाही, ते तुम्हाला माहिती आहे. हे फक्त निगेटिव्ह वाला आलं नॉट रिअल नॉट इक्वल, दोन्हीकडे नॉट नॉट. पॉझिटिव्ह आलं तर रिअल असणार पण इक्वल मात्र नाही, त्यामुळे नॉट इक्वल. सप्लाय विषय. इक्वल मध्ये रिअल पण इक्वल पण. क्लिअर. परत एकदा खाली येतो. आता परत एकदा मी लिहितो डेल्टा इज इक्वल टू 0. आता उलट सुलट काय तर लिहितो. आता लिहितो ग्रेटर दॅन 0, इथे लिहितो डेल्टा लेस दॅन 0. सांगा इथे लिहिणार परत रिअल इक्वल, रिअल इक्वल, इथे लिहिणार रिअल इक्वल, सर अनइक्वल. रिअल अँड इक्वल. आता बघा अनइक्वल म्हणजेच नॉट इक्वल, लक्षात ठेवा फक्त. बरोबर आहे. त्यामुळे आपण नॉट आणि येस नो मध्ये बघणार. पहिल्याला दोन्ही बघा इक्वल आहे, इक्वल आहे म्हटल्यानंतर इक्वल तर आहेत, रिअल पण आहे तसं, त्यामुळे रिअल आणि इक्वल विषय आपला पहिल्याचा कार्यक्रम झाला. आता बघा पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे. ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय पॉझिटिव्ह, नॉट इक्वल. पॉझिटिव्ह आहे Not म्हटल्यानंतर equal. बरोबर. मग इथं काय येणार फक्त नॉट इक्वल, रिअल तर आहेच. आता निगेटिव्ह आहे सर नॉट रिअल नॉट इक्वल. बरोबर, नॉट रिअल अँड नॉट इक्वल. आपला विषय लिहिता येणार तुम्हाला, हे लिहिता येणार. येस सर. ओके, लक्षात ठेवायचं पद्धतशीर. एमची व्हॅल्यू काढा म्हणून एक क्वेश्चन होता 2.69. ते काय विचारणारच नाही सोडा तुम्हाला. आहे बघा 8th क्वेश्चन. ह्योच एक क्वेश्चन आहे, बाकी कुठलाच क्वेश्चन तुम्हाला विचारला जात नाही. ह्योच एक क्वेश्चन आहे, रिपीट होण्याची चान्सेस एकदम रेअर आहे, तरी पण झाला तर ठीक आहे. काय बघा ते म्हणणार फाइंड व्हॅल्यू ऑफ एम इफ दिस इज गिवन, म्हणजे इक्वेशन तुम्हाला दिले अँड हॅज रिअल अँड अनइक्वल व्हॅल्यूज. काय रिअल आणि अनइक्वल व्हॅल्यूज आहेत. सर ए म्हणजे पूर्ण -12 घ्यायचं, बी म्हणजे 2m-12 घ्यायचं आणि सी म्हणजे 2 घ्यायचं असं आहे ना सर. करेक्ट करेक्ट बरोबर. हे म्हणजे बी आहे आणि हा म्हणजे काय फक्त सी आहे. बरोबर आहे. सोळाचा 1 नंबर विषय. मग काय करणार आपण फक्त b² - 4ac. आता त्यांनी काय सांगितलं रिअल अँड इक्वल म्हटल्यानंतर काय असला पाहिजे इक्वल टू 0 असला पाहिजे व्हॅल्यू. क्लिअर आहे. मग आता या सगळ्यांच्या व्हॅल्यूज इथं पुट करणार, ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू, सी ची व्हॅल्यू यात पुट करणार, हे सॉल्व्ह करणार. हे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला एमच्या व्हॅल्यूज मिळतील आणि जी एमची व्हॅल्यू मिळेल ती एमची व्हॅल्यू आम्ही काय म्हणणार ही एमची व्हॅल्यू येते. संपला विषय. हे जे यातला पॉईंट पहिला कुठला झाला, कम्प्लिटिंग स्क्वेअर झालं. नेचर ऑफ रूट्सचा विषय जातो ते बघू आपण आता येणार ते. हे कळाले, हे 2 झाले. लास्ट पॉईंट 20 मिनिटात संपवायचा आपण यो लास्ट पॉईंट. चला जाऊ आता अल्फा बीटा. स्वराज्य म्हणायला लागला मगापासून स्वराज चालले अल्फा बीटा. चला अल्फा बीटाकडे जाऊ. आता आपल्याला माहिती काय आहे बघ स्वराज, आपल्याला हे माहिती आहे की इथं एक पेज ऍड करतो. चला माझ्याकडे जर इक्वेशन असेल ax² + bx + c = 0 हे एक इक्वेशन असेल तर ह्याचे रूट्स किती येतात, रूट्स किती असतात, 2 असतात. बरोबर आहे स्वराज. हा सर बरोबर आहे. ह्याचे 2 रूट्स असतात. मग ते जे 2 रूट्स आहेत ते आम्ही काय म्हणतो, हे आम्हाला इक्वेशन दिलं ना, मग आम्हाला याचे रूट्स माहिती नाहीत, आम्हाला माहितीच नाही रूट्स काय आहेत. मग आम्ही मनानच म्हणतो की ह्याचे रूट्स काय 2, एक अल्फा आहे आणि दुसरा बीटा आहे असं आम्ही म्हणलो. या इक्वेशनचे आम्ही 2 रूट्स मनानच सांगितले, एक अल्फा आहे दुसरा बीटा आहे. तर मग त्यांनी हे बघितलं आणि त्यानंतर त्यांना काही प्रॉपर्टीज लक्षात आल्या
की जर आम्ही रूट्स फाइंड केले या इक्वेशनचे, ते दोन रूट्स मी म्हणतो अल्फा कॉमा बीटा, तर आम्हाला काही प्रॉपर्टीज लक्षात आल्या कुणाच्या, या अल्फा आणि बीटाच्या म्हणजे रूट्सच्या. तर त्या प्रॉपर्टीज काय, प्रॉपर्टीज ऑफ रूट्स. तर मग त्या प्रॉपर्टीज काय आहेत त्या बघून घेऊ. तर ती यातली पहिली प्रॉपर्टी आहे, जर मी या रूट्सचं ऍडिशन केलं तर ते ऍडिशन कायम इथला बी अपॉन ए आणि त्याचा मायनस बी अपॉन ए इतकं येतं. काय समजते काय म्हणते, कायम काय येतं मायनस बी अपॉन ए. काय केलं मी परत एकदा सांगतो, हे इक्वेशन दिलं मला, त्या दोन इक्वेशनचे काय केले, दोन अल्फा आणि बीटा नावाचे रूट्स घेतले, मनातच घेतल्यात मी, त्यात काय हे नाही. अल्फा बीटा दोन रूट्स घेतले, त्या दोन रूट्सचं जर मी ऍडिशन केलं तर कायम ह्या इक्वेशन मधला एक्सचा कोएफिशियंट डिवाइड बाय एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आणि त्याचं मायनस साईन येतं. म्हणजे काय इथं लिहितो पाहिजे तर अल्फा प्लस बीटा इज ऑलवेज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ एक्स डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ एक्सचा स्क्वेअर आणि या सगळ्याला काय द्यायचे, मायनसचं साईन. समजले, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय ही असते. ही प्रॉपर्टी नंबर 1 झाली. त्यानंतर त्यांनी ऍडिशन बघितलं, त्यानंतर त्यांनी मल्टिप्लिकेशन पण बघितलं. तर मल्टिप्लिकेशनची अल्फा इंटू बीटा यांची पण एक प्रॉपर्टी तयार झाली. ती प्रॉपर्टी काय तयार झाली, तर ती प्रॉपर्टी झाली सी अपॉन ए, म्हणजे काय कॉन्स्टंट. बरोबर आहे, हा कॉन्स्टंट आहे आपला, सी काय आपला कॉन्स्टंट डिवाइड बाय काय ए म्हणजे काय, व्हेरी गुड, कोएफिशियंट ऑफ एक्सचा स्क्वेअर. हे झालं आपलं मल्टिप्लिकेशन. इथं लिहितो पाहिजे तर हे काय झालं आपलं सम झालं, हे काय झालं आपलं प्रॉडक्ट झालं. सिंपल कार्यक्रम कळाले स्वराज? होय सर. ओके. आतापर्यंत आपण काय करत होतो, पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला इक्वेशन देत होते, आपण काय करत होतो, रूट्स फाइंड करत होतो. बरोबर, आता ते काय म्हणतात, आता आम्ही तुम्हाला रूट्स देणार आणि तुम्ही काय फाइंड करा, त्याचं इक्वेशन फाइंड करा. कळते, म्हणजे आपण काय केलं बघ, आपल्याला असं देत होते -20x प्लस 1 इक्वल टू 0. ह्याचे आपण रूट्स फाइंड केले, काय तर आले आपले 4, 5 रूट्स आले. ठीक आहे, हे दोन नंबर्स आपण फाइंड केले. बरोबर आहे, इक्वेशन वरनं दोन नंबर्स फाइंड केले. आता ते असं म्हणतात की आम्ही 4,5 देणार, तुम्ही त्याचं काय करा, इक्वेशन फाइंड करा. म्हणजे हे इक्वेशन फाइंड करून द्या आम्हाला. मग तेच करायचं आता आपल्याला. मग आता आपल्याला रूट्स दिले, मग रूट्स मी म्हणतो कामापुरतं अल्फा कॉमा बीटा दिले, दोन रूट्स दिले. तर इक्वेशन कसं फाइंड करायचं, तर त्याचं इक्वेशन काय असते बघ, एक्सचा स्क्वेअर, त्याचे इक्वेशन असते एक्सचा स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा मल्टिप्लाय बाय काय येणार, एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. काय म्हटलं कळालं, ते बघ, पहिला एक्स स्क्वेअर आहे तो पॉझिटिव्ह, दुसरा घेतलाय टर्म दॅट इज निगेटिव्ह, तिसरी टर्म घेतलाय दॅट इज पॉझिटिव्ह, प्लस मायनस प्लस, एवढंच लक्षात ठेव. आम्ही काय केलं, पहिल्यांदा एक्स स्क्वेअर आहे तसा, त्यानंतर एक्स, त्यानंतर कॉन्स्टंट, मग एक्स स्क्वेअर मायनस एक्स सोबत काय आला अल्फा प्लस बीटा. मी म्हटलं 4,5 आहे, तर इथे लगेच तुला करता येते 4 प्लस 5 ब्रॅकेट इंटू एक्स प्लस, इथे काय करतायत 4 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू 0. हे करता येते आपल्याला. समज मी म्हटलं, आता तुला म्हटलं की माझ्याकडे 2,5 रूट्स आहेत, ह्याचे इक्वेशन फाइंड करा. काय करणार तुला कसे बघा, मग काय नाही, साधा सोपा कार्यक्रम करणार. काय म्हणणार, एक्स स्क्वेअर मायनस यो अल्फा आहे माझा, यो बीटा आहे, इथे काय लिहिणार अल्फा प्लस बीटा म्हणजे काय 2 प्लस 5 मल्टिप्लाय बाय काय लिहिणार एक्स प्लस, इथे काय लिहिणार अल्फा मल्टिप्लाय बाय दॅट इज 2 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू 0. मग हे दोन रूट्स असणारे इक्वेशन काय झालं, एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 2 इंटू 5 दॅट इज 10 इक्वल टू 0. सपला विषय. कळले स्वराज? होय सर. एवढंच करायचं. बाकी काही करायचं नाही तुला आता. कळाले, मी जर समजा असं म्हटलं 2 मिनिटात स्वराज मला सांग आता तू इक्वेशन सांग. मी म्हटलं 5,-3 हे माझे रूट्स आहेत, मला इक्वेशन सांग पटकन सॉल्व करू. एक्स स्क्वेअर मायनस नोटबुक मध्ये सॉल्व करू लिहू मी. ओके सांग. एक्स स्क्वेअर मायनस पुढं एक्स स्क्वेअर मायनस 5 प्लस 5 मायनस 3 5 - 3 बरोबर
नाही कसं पण चालतंय आपल्याला काय नंतर ते प्लस मायनस मायनस होणार ना. एक्स स्क्वेअर मायनस 3 एक्स एक्स पुढं प्लस प्लस 5 मायनस 3 फाय इंटू मायनस 3 याला आपण ब्रॅकेट देऊ इक्वल्स टू 0 इक्वल टू 0 बरोबर. काय होणार बघूया ही आता एक्स स्क्वेअर मायनस 2 पुढं प्लस 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 तर मायनस 15 मायनस 15 इक्वल्स टू 0. हे दोन रूट्स असणार आहे इक्वेशन कुठलं हे इक्वेशन झालं. क्लिअर आहे. रूट किती द्या तीच रूट देतात आहे बघ इकडे बघ खाली कुठे गेला रे क्वेश्चन तो हे बघ फॉर्म अ क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑफ द फॉलोइंग रूट्स 0,4 आणि 3,-10 करूया आता. सांगूया स्वराज काय ना एक्स स्क्वेअर पुढे एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस मायनस 10 नाही हे सांगे पहिलं 0,4 स्क्वेअर मायनस 0 प्लस 4 0 + 4 ब्रॅकेट ब्रॅकेटच्या बाहेर एक्स एक्स पुढं मायनस मायनस काय प्लस प्लस काय प्लस प्लस 0 into 4 0 × 4 इक्वल टू 0 बरोबर. हे काय झालं हे झालं एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 0 × 4 दॅट इज 4 सॉरी 0 × 4 दॅट इज 4 म्हणजे काय झालं इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 4x इक्वल टू 0. दिस इज युअर इक्वेशन. संपला विषय. सॉरी -4 येणार नाही तर -4 इथे येणार -4. क्लिअर झालं. असंच करायचं आहे फक्त 2 मार्काचा क्वेश्चन. ते पण बघ परत एकदा काय विचारतात इक्वेशन टू रूट 2 मार्काची ऍक्टिव्हिटी असते फक्त. कळाले ऍक्टिव्हिटी काय करणार मग एवढंच व्हॅल्यू पुट करत जायचं बाकी काय करायचं नाही. पाहिजे 2024चा क्वेश्चन बघूया आपण. तो पण मला चांगलं घेत जाता होता 24 कुठं आहे 24 आपला 2A मध्ये असणार बरोबर आहे. 2 मार्काची ऍक्टिव्हिटी 2A चला हे बघ दुसरी ऍक्टिव्हिटी आहे. काय म्हणले बघ इफ 2 and 5 आर रूट्स ऑफ द इक्वेशन देन फाइंड द इक्वेशन. चला काय म्हणलं अल्फा = 2 बीटा = 5 मायनस 2 प्लस मायनस 5 बरोबर -2 + 5 बरोबर आहे. तर मायनस फाइंड ना नाही अल्फा प्लस बीटा नाही काय म्हणजे +5 प्लस अल्फा × बीटा. आता अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा इथं लिहिला ऑलरेडी 5 काय राहणार आहे का फक्त 2 खाली काय 7x प्लस एक्स स्क्वेअर मायनस 7 बरोबर एक्स प्लस 10 संपला विषय झाला मार्क मिळाला. असा एवढा विषय आहे. याला काय घाबरणार काय नाही क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये. कळले. परत एकदा इथं जाऊया आपले इम्पॉर्टंट पॉईंट काय एकदा चटकन रिवाइज करा आणि पास करा. काय इम्पॉर्टंट पॉईंट बघा स्टँडर्ड फॉर्म पुट रूट इन इक्वेशन आपण बघितलं ते. त्यानंतर फॅक्टरायझेशन मेथड तुम्हाला येत्या. कम्प्लीट स्क्वेअर आपण थोड्या वेळ आधी बघितली तुम्हाला त्याची पीडीएफ पण टाकल्या मी. त्यानंतर फॉर्म्युला मेथड ते काय साधा सोपा विषय दरवर्षी 3 मार्कला विचारले जाते. त्यानंतर नेचर ऑफ रूट्स आपण आताच बघितलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि इक्वल टू 0. पॉझिटिव्ह असेल सर नॉट रिअल अँड नॉट इक्वल व्हेरी गुड पॉझिटिव्ह असली तर रिअल अँड नॉट इक्वल एक नंबर इक्वल असली तर रिअल अँड इक्वल विषय नाही. तूच रे स्वराज. हे झालं आपलं काय नेचर ऑफ रूट्स. त्यानंतर आता आपण रूट्स जर दिले असतील तर त्याच्यावरनं इक्वेशन कसं फाइंड करायचं ते बघितले बरोबर आहे. तर तो आपला फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय एक्स स्क्वेअर मायनस प्लस बीटा अल्फा प्लस बीटा प्लस इंटू बीटा अल्फा × बीटा = 0. संपला विषय. एवढंच फक्त करायला आपल्याला बाकी काय नाही. मी 2 मार्काचा क्वेश्चन. वर्ड प्रॉब्लेम मोस्टली विचारत नाही. एकदा रेअरली विचारलेला आहे तरी पण जाताना फक्त तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम एक फक्त जाता जाता सांगतो. चला वर्ड प्रॉब्लेम मध्ये फक्त तुम्हाला कन्फ्युजन कुठं असते तर तुम्हाला इम्पॉर्टंट सांगितलं ना वर्ड प्रॉब्लेम हे काय आहे 2.6 मध्ये फक्त तेवढं जाता बघू. इम्पॉर्टंट काय 1 2 3 4 5
एवढं पहिलं पाचच इम्पॉर्टंट, बाकी सगळं सोडून द्या. आणि ही ऍक्टिव्हिटी आहे, त्यामुळे ऍक्टिव्हिटी आहे त्यामुळे बघून घ्या फक्त, बाकी काय नाही. आणि नाईन्थ आहे, नाईन्थ वाला एकदाच बघून घ्या, विचारणार नाही. हे आपण लिहिले, टिक केले, विचारण्याची प्रोबॅबिलिटी कमी आहे त्याची, नाईन्थ वाला. ठीक आहे, काय म्हणलं, पहिले 5 तर 100% तुम्हाला करायचे आहेतच, त्यात काय वाद नाही. नाईन्थ जमला तर करा, नाही तर सोडून द्या. हे 10th ऍक्टिव्हिटी आहे म्हणून दिल्या, बाकी काय नाही. कळाले? आणि त्यानंतर यातले प्रॉब्लेम्स, यातला पण मी तुम्हाला सांगालोय, फक्त यू वाला करा नाही, बाकी कुठलाही वर्ड प्रॉब्लेम करू नका. यातला मुकुंद वाला एक आहे क्वेश्चन, थोडासा इम्पॉर्टंट आहे. मुकुंद पदेस 50 रुपीज वगैरे वगैरे, ते प्रॉडक्ट वगैरे दिसले की आपण काय म्हणतो, ते क्वाड्रॅटिक इक्वेशनचं आहे, आपण ते चर्चा केल्या त्यावर. क्लिअर आहे? समजले सगळ्यांना हे विषय पद्धतशीर? Yes, sir. ओके. क्वाड्रॅटिक इक्वेशन सप्लाय आपला ऑफिशियली.